मतदार याद्यांमधील घोळावरून विरोधक बरसले। 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधात मोर्चा। रस्त्यावर उतरणार, आयोगाला दणका देणार। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावर आलेल्या असताना विरोधक वोट चोरीच्या मुद्द्यावर चांगलेच आक्रमक झाले। मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची 14 ऑक्टोबरला भेट घेतल्यानंतर आता विरोधकांनी पुढचं पाऊल टाकलंय। खासदार संजय राऊत, मनसे नेते बाळा नांदगावकर, शरद पवारांचे राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील, मनसे नेते नितीन सरदेसाई आणि संदीप देशपांडे, काँग्रेसचे नेते सचिन सावंत आणि कॉम्रेड प्रकाश रेड्डी आदी नेत्यांची मुंबईत दादरच्या शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद पार पडली। यावेळी 1 नोव्हेंबरला निवडणूक आयोगाविरोधात विराट मोर्चा काढणार असल्याचं जाहीर करण्यात आलं। मतदानाचा अधिकार गमावलेले लाखो लोक या मोर्चात सहभागी होतील असं संजय राऊतांनी सांगितलं। हा जो दणका आहे तो निवडणूक आयोगाला देणं गरजेचं आहे की महाराष्ट्र स्वस्थ पडलेला नाही, झोपलेला नाही, अजगराप्रमाणे पडलेला नाही। तुमचं जर आमच्या पुढे असं आव्हान उभं करणार असाल तर आव्हान स्वीकारण्याची आमची तयारी आहे। त्याच्यामुळे 1 नोव्हेंबर हा महाराष्ट्रातला एक महत्त्वाचा दिवस असेल आणि देशाच्या लोकशाहीसाठी। तर सत्ताधाऱ्यांनी मतदार याद्यांमध्ये घोळ करूनच विधानसभा निवडणूक जिंकली असा आरोप काँग्रेसनं केलाय। विरोधी पक्ष संपूर्णपणे या ठिकाणी त्या मोर्चामध्ये उतरेल यात कोणत्या तऱ्हेची शंका नाही आणि महाराष्ट्राच्या 12 कोटी जनतेचा अधिकार तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे की गेले 3 वर्ष त्यांनी हा टाळलाय। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाणीवपूर्वक टाळल्या गेलेल्या। खऱ्या अर्थानं ही जी यादी आहे तीच आक्षेपार्ह आहे, त्याच्यामध्ये घोळ आहे। ही जी विधानसभा निवडणूक झाली ती घोळयुक्त यादीबरोबर झाली आणि त्याच्यानंतर आता 9 महिने वाढवले गेलेले आहेत। दुसरीकडे जयंत पाटील यांनीही चुकीचे पत्ते, दुबार नावं यावर बोट ठेवून निवडणूक आयोगाच्या कारभारावर ताशेरे ओढलेत। पण यापेक्षा डुप्लिकेशन ऑफ वोट्स हे काढण्यासाठी निवडणूक आयोग काय कार्यक्रम हातात घेणार आणि जे पत्ते चुकलेले आहेत, ज्यांची वय चुकलेले आहेत, ज्या पद्धतीने त्यांनी एक्सप्लेनेशन दिलं, त्यांचं म्हणणं आहे की ऑक्टोबर 24च्या या मतदार याद्या होत्या, मग तुम्ही ही प्रक्रिया कधी राबवली हे तरी जाहीर करा। विरोधकांनी एकेची वज्रमूठ आवळत मतदार याद्यांमधील घोळावर बोट ठेवलंय। महाविकास आघाडी आणि मनसेच्या शिष्टमंडळानं यापूर्वी मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम यांची भेट घेऊन निवेदन दिलं होतं। मतदार याद्या दुरुस्त होईपर्यंत निवडणुका घेऊ नका असं स्पष्टपणे सुनावत राज ठाकरेंनी आयोगावर प्रश्नांची सरबत्ती केली होती। आता त्यापुढे जाऊन विरोधकांनी रस्त्यावर उतरण्याचं ठरवलंय। या मोर्चाला कसा प्रतिसाद मिळतो आणि विरोधकांच्या या रेट्यानं खरंच मतदार याद्या स्वच्छ होऊन पारदर्शकपणे निवडणुका होणार का याकडे राज्याचं लक्ष आहे। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई। तर आपण बघतोय आता नेमकं काय होतं, निवडणूक आयोग काय भूमिका घेतं हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असेल। वळूयात पुढील बातमीकडे। राजकीय बातमी आहे। ठाणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही शिवसेना ज्या आहेत त्या आमने सामने आल्या आहेत। दोन्ही गटांमध्ये आता शाब्दिक युद्ध तीव्र झालंय। ठाणे मुंबईत गद्दारांच्याच ठिकऱ्या उडणार असा इशारा संजय राऊतांनी दिला। यावर ठिकऱ्या कुणाच्या उडणार हे ठाणेकर दाखवतील असं म्हणत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी संजय राऊतांना उत्तर दिलंय। त्यामुळे निवडणुकांची घोषणा व्हायच्या आधीच दोन्ही शिवसेना आपापली ताकद दाखवू लागलेल्या आहेत। ठाणे पालिकेवर कोणाचा भगवा फडकणार याकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय। आम्ही आणि मनसे ठाण्यामध्ये लढणार आणि सत्तेवर आहे। आमचाही नारा 75 पार आहे। अहो 2 ठाकरे आहेत ना, 2 ठाकरे सप्पे भारी आव्हाड पण असणार सोबत बघा, ह्याच्यावर चर्चा होत राहील। हा सोबत आहे का, तो सोबत आहे का, या क्षणी 2 ठाकरे करणार सगळ्यांच्या ठिकऱ्या। घोडा मैदान जवळ आहे। ठिकऱ्या कुणाच्या उडतील हे ठाण्यातली जनता दाखवून देईल। कारण खरं म्हणजे जे स्वतःच्या विचारांवर, भूमिकेवर स्टँड राहत नाहीत अशा लोकांचा बँड जनता वाजवत असते आणि ठाणेकर नक्की वाजवतील। कारण त्यांनी आनंद दिघे साहेबांचा अपमान केला आहे, आनंद दिघे साहेबांना कमी लेखलंय, आनंद दिघे साहेबांचा फोटो काढलेला आहे। त्यामुळे ठाणेकर जनता त्यांना धडा शिकवतील। ठाण्यामध्ये आणि मुंबईमध्ये ठिकऱ्या गद्दारांच्याच होत्या। खरं म्हणजे विधानसभा निवडणुकीत
घोटाळा केला नसता मतदार यादीवर, तर ठिकऱ्या तेव्हाच उडाल्या होत्या. महाराष्ट्राच्या जनतेनं तुम्हाला निवडून आणलेलंच नाहीये. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.